ये देश की पहचान है, संविधान हमारी शान है। हमारा संविधान है महान, 26 जनवरी बना पहचान। अंबेडकर जी नाम महान, जिससे चलता हिंदुस्तान। हमारा संविधान है महान, 26 जनवरी बना पहचान। अंबेडकर जी नाम महान, जिससे चलता हिंदुस्तान। 1946 में बनी संविधान सभा खास, 379 सदस्य थे उसके पास। प्रारूप समिति के राजा अंबेडकर सर, चेयरमैन बनकर किए सब पर असर। 2 साल 11 महीना 18 दिन का काम। 26 नवंबर 1949 को नाम, 26 जनवरी 1950 से लागू हुआ। हर नागरिक को अधिकार मिला नया। 395 अनुच्छेद शुरू में थे, 22 भाग 8 अनुसूचियां लिखे थे। अब जो 148 अनुच्छेद 12 अनुसूची मान, ये है भारत का संविधान। हमारा संविधान है महान, 26 जनवरी बना पहचान। अंबेडकर जी नाम महान, जिससे चलता हिंदुस्तान। हमारा संविधान है महान, 26 जनवरी बना पहचान। अंबेडकर जी नाम महान, जिससे चलता हिंदुस्तान। प्रस्तावना हम भारत के लोक शब्द से आरंभ हुआ। प्रस्तावना ने देश को धर्मनिरपेक्ष कहा। संप्रभु समाजवादी पंथ निरपेक्ष वाइब, लोकतांत्रिक गणराज्य इंडियन प्राइड। 42वां संशोधन 1976 में आया। धर्मनिरपेक्ष समाजवादी अखंडता शब्दों को अपनाया। 44वां संशोधन 1978 में हुआ। आपातकाल के अधिकारों को सुधारा गया। अनुच्छेद 14 समानता का हक। अनुच्छेद 19 स्वतंत्रता बोलो सब तक। अनुच्छेद 21 जीवन का अधिकार महान। अनुच्छेद 32 सुप्रीम कोर्ट की रिट का वरदान। अनुच्छेद 370 हट गया अब हाल में। अनुच्छेद 343 हिंदी राजभाषा गर्व के ताल में। अनुच्छेद 356 राष्ट्रपति शासन की बात। अनुच्छेद 368 संशोधन का साथ। संविधान सबसे लंबा लिखा गया, लिखित लचीला और कठोर बताया गया। मौलिक अधिकार है 6 प्रकार, नीति निर्देशक सिद्धार्थ नीति का सार। मौलिक कर्तव्य अब है 11, 42वें संशोधन से हुए हैं 11। स्वर्ण सिंह कमेटी ने दिया सुझाव, हर नागरिक को करना चाहिए निभाव। राष्ट्रपति सर्वोच्च पद महान, लोकसभा जनता का विधान। संसद 2 सदनों से बनी, राज्यसभा लोकसभा दोनों धनी। राष्ट्रीय व्यक्ति के 4 चिन्हों का मान, अशोक चक्र बोले पढ़े हिंदुस्तान। राष्ट्रीय गान जन गण मन, राष्ट्रीय गीत वंदे मातरम सन। राजभाषा हिंदी देवनागरी लिपि, संविधान कहे यही हमारी नीति। भारत गणराज्य जनता का मान, जय भारत जय संविधान। संविधान है महान, 26 जनवरी बना पहचान। अंबेडकर जी का सपना जवान, हर दिल में संविधान। हमारा संविधान है महान, 26 जनवरी बना पहचान। अंबेडकर जी का सपना जवान, हर दिल में संविधान। हमारा संविधान। जय हिंद श्रीमान, महागणपति ग्रुप ऑफ स्कूल की स्टूडेंट। जय हिंद श्रीमान।
and my beloved students. आपल्या या भारत मातेचा 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतानं स्वतःचं संविधान स्वीकारलं. That day, India didn't need a constitution. India got a conscience. The conscience speaks of justice, liberty, equality and fraternity. आज आपण या ठिकाणी making India proud in space science. Thank you. Chandrayaan, India's successful moon mission. Thank you. Represent Mangalyaan, India's first mission of Mars. Thank you. I represent Digital India Connect through technology. Thank you. I represent Make in India promoting Indian manufacturing. Thank you. I represent Indian Railways, the lifeline of our country. I represent India in medical science. I represent Polio Free India, a great public health achievement. Thank you. I represent Indian Constitution, the world's largest written constitution. Thank you. I represent the Green Revolution, making India self-sufficient in food. Thank you. I represent India's achievement in sports and Olympics, just as we won Indian Women's World Cup and Champion Award by Blind Women. Thank you. I represent UPI, making cashless payment easy. I represent empowered Indian women achieving new heights. Thank you. I represent India unity, our greatest strength. Thank you. Very nice. Give them a big round of applause. देश के लिए और ये जो उपलब्धियां हमारे देश ने हासिल की है उनके लिए. तो पहचान तो बस यशोयुता वंदे, यशोयुता वंदे, जयोस्तुते, जयोस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शिवदे. मालावरच्या कुसुमे किंवा कुसुमांच्या दाढी,
सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण देशासाठी लढणाऱ्या सर्वांना अभिनंदन करूया आणि सलामी देऊया या तिरंगी झेंड्याला. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. Good morning, my name is Prisha Jurumba. I am studying senior KG. Today we are going to celebrate 77 Republic Day. Republic Day is our national festival. I wish you all happy Republic Day. On this day, the Constitution of India came into force 1950. I love my country very much. I am proud to be an Indian. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Good morning everyone, respected principal, teachers, parents and my dear friends. My name is Safrina Bashir. I first wish you all a very happy Republic Day. Today is 26 January. We celebrate 77th Republic Day. Republic Day is National Festival of India. We celebrate this day with great joy and happiness. On this day, the Constitution of India came into force in 1950. The Constitution is the supreme law of India. Our Constitution was written by Dr. Babasaheb Ambedkar. We should always respect our Constitution. Teaches us to live in unity and peace. And I love my country very much. Bharat Mata ki Jai. Vande Mataram. Vande Mataram. Thank you. लाखो बलिदानांनी मिळाले हे स्वातंत्र्यमान. लाखो बलिदानांनी मिळाले हे स्वातंत्र्यमान. संविधान आहे आपली ओळख, आपला अभिमान. संविधान आहे आपली ओळख, आपला अभिमान. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझे बालमित्रांनो, माझे नाव संस्कार रामनाथ गुटे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. आज आपण सर्वजण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले व भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला. आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी प्राण अर्पण केले. त्यांचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, एकता आणि प्रामाणिकपणा हेच आपले खरे शस्त्र आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. संविधानाने आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्याय हे मूलभूत अधिकार दिले आहेत. आजचा दिवस त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि महापुरुषांचे स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वात मोठे संविधान दिले. आज आपण तंत्रज्ञान, क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रात प्रगती करत आहोत. 2026 मध्ये आपण राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरम गीताच्या 950व्या वर्षी उत्सवी साजरा करत आहोत. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी एवढेच बोलून जातो. विविधतेत एकता आहे आमची शान. विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणून आहे माझा भारत देश महान. म्हणूनच आहे माझा भारत देश महान. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. From grade 4. Good morning everyone, respected principal, teachers, parents and my dear friends. My name is Pushkar Ajit Bambo. My country India. My country India is a beautiful and diverse country in Asia. It is the 7th largest country in the world by land area and the second most populous country. India is known for its rich culture, history and tradition. India has a long history with ancient civilization like the Indus Valley. It is the birthplace of major religion like Hinduism, Buddhism, Jainism and Sikhism. It gained independence on 15 August 1947 under the leadership of Mahatma Gandhi. On 26 January 1950, our Constitution
Force. I love my country very much. I am proud to be an Indian. जय हिंद, जय भारत. Thank you. अभिमान आणि मातीची ही ओढ. देशाचा अभिमान आणि मातीची ही ओढ. माझ्या स्वप्नातला भारत असेल सर्वात गोड. माझ्या स्वप्नातला भारत असेल सर्वात गोड. जिथे जातीपातीच्या पलीकडे फक्त माणुसकी असेल, जिथे जातीपातीच्या पलीकडे फक्त माणुसकी असेल, असा माझा भारत सारे जगात उठून दिसेल. असा माझा भारत सारे जगात उठून दिसेल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम. My name is Snehanti Ganesh Lohar. I want to take this opportunity to share a few thoughts with you about my dream India. It is an honor to welcome our chief guests, principal, teachers, parents and all my dear friends. Your presence adds a great value to today's event. My dream India is a collective vision where progress, equality and heritage coexist. It is often described, summarized, free from social evils like poverty, corruption and discrimination. Key pillars of this vision include universal empowerment, an India where women are equals, ensuring their safety and financial independence. मुलींच्या सन्मानाला जिथे कुठली नवी पालवी, अन्यायाचे जळमट जिथे जातील सारे कर्पूर. मुलींच्या सन्मानाला जिथे कुठली नवी पालवी, अन्यायाचे जळमट जिथे जातील सारे कर्पूर. माझ्या स्वप्नातल्या भारतात प्रत्येक भगिनी असेल सुरक्षित. माझ्या स्वप्नातल्या भारतात प्रत्येक भगिनी असेल सुरक्षित. असा माझा देश घडवूया आपण सारे मिळून. असा माझा देश घडवूया आपण सारे मिळून. Education and medical support. An India where high quality education and medical support are available to every citizen regardless their economic status, to foster a truly literate and healthy population. हातात घेऊन तिरंगा, क्रांतीची नवी मशाल पेटू. हातात घेऊन तिरंगा, क्रांतीची नवी मशाल पेटू. शिक्षणाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार मिटू. शिक्षणाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार मिटू. नव्या युगाचा, नव्या तंत्रज्ञानाचा असेल हा देश. नव्या युगाचा, नव्या तंत्रज्ञानाचा असेल हा देश. माझ्या स्वप्नातल्या भारताचा असेल प्रगतीचाच वेश. माझ्या स्वप्नातल्या भारताचा असेल प्रगतीचाच वेश. Agriculture growth. Never again a modern science told that agriculture is the backbone of our nation. शेतकऱ्यांच्या घामाला जिथे मिळेल योग्य मोल, शेतकऱ्यांच्या घामाला जिथे मिळेल योग्य मोल, निसर्गाच्या सोबतीने वाढेल देशाचे बोल. निसर्गाच्या सोबतीने वाढेल देशाचे बोल. नसेल कोणी उपाशी, नसेल कोणी गरीब. नसेल कोणी उपाशी, नसेल कोणी गरीब. असा माझा भारत असेल सर्वात नशीबवान आम्ही. असा माझा भारत असेल सर्वात नशीबवान आम्ही. These visions are summarized by principle leads of peace, non-violence and plain living, high thinking, specially envisioned by Mahatma Gandhi. Would you like to explore these visions in 2026? भेदभाव विसरून एकतेचे गाणे गाऊया. भेदभाव विसरून एकतेचे गाणे गाऊया. माझ्या स्वप्नातला भारत सत्यात उतरावूया. माझ्या स्वप्नातला भारत सत्यात उतरावूया. फक्त स्वप्नाला पाहता कर्तव्याची देऊ साथ. फक्त स्वप्नाला पाहता कर्तव्याची देऊ साथ. महासत्ता बनवूया आपण आपला भारत. महासत्ता बनवूया आपण आपला भारत. थँक्यू फॉर युअर प्रिशियस टाइम अँड अटेन्शन. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव श्रद्धा सागर शिंदे आहे. मी इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हा सर्वांना आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो याबद्दल सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सूर्याच्या सोनेरी किरणांची उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करूनही करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. तर तुम्हा सर्वांना माहिती असेल 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार नाही, तर तो भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान पूर्ण करण्यासाठी एक सभा स्थापन करण्यात आली. त्या सभाला संविधान सभा म्हणून ओळखले जाते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. संविधान पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. संविधान पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने संविधानाला मान्यता दिली.
26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान स्वीकृत करण्यात आली व हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. संविधान पूर्ण झाल्यानंतर ते स्वीकृत करण्यात आल्यानंतर ते अंमलात कधीपासून आणायचे यावर चर्चा करण्यात आली व सर्वांच्या मनात 26 जानेवारी ही तारीख आली. कारण 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व भारत देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा ही देशभर करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. याच दिवशी आठवण म्हणून राज्यघटना अंमलात आणण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे 26 जानेवारी 1950 पासून भारताचा राज्यकारभार हा संविधानातील तरतुदीनुसार चालू झाला व भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने न निवडले जातात तो लोक निर्वाचित पद्धतीने निवडला जातो व जिथे देशाचे सर्व शासकीय कार्यालय पदे हे सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. भारताने संविधानाचा स्वीकार करून एका नव्या लोकशाही पर्वाची सुरुवात केली. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, मुझे ना तन चाहिए ना धन चाहिए, मुझे ना तन चाहिए ना धन चाहिए, बस अमन से भरा ये वतन चाहिए. जब तक जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए, तिरंगा कफन चाहिए. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. I am proud that I am an Indian. जय हिंद, जय भारत. थँक्यू. स्वतःपुरतं जगणं सोपं असतं, इतरांसाठी जगणं महान असतं. जेव्हा विद्यार्थी समाजासाठी पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला नवीन भारत घडवण्यात आम्हा विद्यार्थ्यांचा सहभाग या विषयावर बोलणार आहे. भाषणाची सुरुवात मी या सुंदर ओळींनी करते. आम्ही छोटे विद्यार्थी उद्याचा नवीन इतिहास घडवू, कर्तृत्वाच्या जोरावर तिरंगा उंच फडकवू, नवीन भारत घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगवू, यशाचे नवे शिखर आम्ही नक्कीच गाठू. मित्रांनो, लोक म्हणतात की मुली देशाचा भविष्य असतात, पण मला वाटते की आपण फक्त भविष्य नाही, आजपासूनच आपण नवीन भारत घडवणारे शिल्पकार आहोत. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर खूप छोटे आहोत, आम्ही कसं काय भारत बदलणार? ह्याचे उत्तर खूप सोपे आहे. नवीन भारत घडवण्यासाठी आपल्याला सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही. आपण आपल्या छोट्या छोट्या कृतीतूनही देशाला महान बनवू शकतो. मग आपण छोटे विद्यार्थी भारताला महान कसे बनवू शकतो? राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात, उद्याचा भारत हा आजच्या विद्यार्थ्यांच्या वर्गात घडतो. आणि हेच वाक्य विद्यार्थ्यांच्या जबाबदारीचे महत्त्व स्पष्ट करते. पहिला, शिक्षण आणि शिस्त. जर आपण मन लावून अभ्यास केला, शिस्त पाळली, तर आपण उद्याचे डॉक्टर, इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ बनून देशाची प्रगती करू शकतो. दुसरं, स्वच्छता. स्वच्छ भारत हे नवीन भारताचे स्वप्न आहे. आपण आपला परिसर स्वच्छ भारत हे नवीन भारताचे स्वप्न आहे. आपण कचरा पेटीत टाकला, आपला परिसर स्वच्छ ठेवला, तर हा सुद्धा भारतासाठी विकसित मोलाचा वाटा. तिसरा, झाडे लावा, देश वाचवा. झाडे लावा, देश वाचवा. आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड लावले तर आपला भारत देश हिरवागार आणि सुंदर होईल. चौथा, मोबाईलचा योग्य वापर. नवीन भारत हा डिजिटल भारत आहे. आपण मोबाईलचा वापर गेम खेळण्यासाठी न करता नवीन गोष्टी शिकण्यासाठी केला पाहिजे. माझे लाडके आदर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, स्वप्न ते नसतं जे आपल्याला झोपेत पडतं, स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही. आपले स्वप्न हे विकसित भारताला घडवण्याचे असले पाहिजे. शेवटी एवढेच बोलेल, स्वच्छतेपासून सुरुवात करून पर्यावरण या शर्यतात, स्त्री सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग नवीन भारताचा कणा ठरवू शकतो. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व विद्यार्थी संकल्प करूया, मी विद्यार्थी आहे, मी विचार करणार आहे, मी जबाबदार नागरिक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
किनारे तक हवाओं में घुला है जो वो जोश है गजब, जोश है गजब। रंगों का त्योहार है, हर दिल में प्यार है, मिट्टी की खुशबू में अपना संसार है। उत्तर से दक्षिण तक, पूरब से पश्चिम, एक सुर में गा रहे हैं हम सब हर दिन। देखो कैसे बदल रहा है वक्त का ये कारवां। धड़कन में है, सांसों में है, ये देश मेरी जान है। उठ रहा है सर पकड़ से झुक रहा आसमां है, दुनिया सुन ले शोर मेरा। गूंज रहा हिंदुस्तान है, गूंज रहा हिंदुस्तान है। खेतों की हरियाली से चांद की उड़ान तक, हमने लिखी कहानी नए जहां तक, नए जहां तक। तकनीक का है जोर, वेदों का है ज्ञान, अनेकता में एकता, यही अपनी पहचान। हर चुनौती से लड़ना हमको आता है, यहाँ हर मजहब एक छत के नीचे रहता है। यहाँ गंगा का पानी अविरल बहता है। हम बाजीरावों की तलवार, हम कलम का ख्वाब है। हम ही तो इस दुनिया में बेमिसाल है। धड़कन में है, सांसों में है, ये देश मेरी जान है। उठ रहा है सर फक्र से झुक रहा आसमान है, दुनिया सुन ले शोर मेरा। गूंज रहा हिंदुस्तान है, गूंज रहा हिंदुस्तान है। वंदे मातरम, वंदे मातरम, तिरंगा लहराता रहे, सदा मुस्कुराता रहे मेरा हिंदुस्तान। Thank you, students. Thank you very much. Your performance was gorgeous as you are. Thank you very much.
जहां से अच्छा। The song we are ये कहानी है जंजीरों में जकड़े एक देश की, जिसने दर्द सहा पर झुका नहीं। 1757 से जलती रही ये आग, हर सांस में कैद था सपना, हर आंख में सवाल। 1757 से जलती रही ये आग, 1947 तक लिखा हर एक भाग। खून पसीने से सींची गई ये जमीन हमारी, आजादी की ये कहानी है शान हमारी। प्यासी की धरती कांपी 1757, व्यापार की आड़ में आया गुलामी का दमन। सोने की चिड़िया रोई लुटता रहा हर गाँव, कागजों में कानून लिखा टूटता
1885 में एक आवाज ने जन्म लिया, कांग्रेस बनी, आस तोड़न रास्ता बदला। 1905 में टूटा बंगाल का अभिमान, स्वदेशी की चिंगारी ने जगा दिया हिंदुस्तान। लाला बाल और बाल ने कहा अब सहना गुनाह है, अपना राज अपनी मिट्टी ही सच्ची चाह है। 1757 से जलती रही ये आग, हर कुर्बानी ने मिलकर लिखा भारत का भाग। 1917 में चंपारण ने राह दिखाई, सत्य हिंसा साहस से जंजीरें टूटती आई। खेड़ा अहमदाबाद बोले मेहनत भी अधिकार, किसान मजदूर ने बदली इतिहास की धार। चरखा हुआ, सपने जगे, भारत माँ के भाग्य सजे। 1920 में असहयोग की पुकार, स्कूल अदालत उपाधि छोड़ा सारा संसार। हर हाथ में चरखा था, हर दिल में विश्वास, आजादी अब मांग नहीं बन चुकी थी सांस। 1930 में दांडी का वो दिन, नमक उठाकर गांधी ने हिला दिया हर सिंहासन। 1942 में गूंजा करो या मरो, जेल बनी मंदिर तब जब हर दिल था खड़ा। नेता कैद पर जनता सड़कों पर अड़िग, हर सांस ने कसम खाई अब पीछे नहीं हटेंगे हम। 1947 वो सुनहरा सवेरा, तिरंगा बोला भारत है मेरा। आंसू भी थे विभाजन का गम, पर आजादी से बड़ा
करो, योग करो, योग करो। तन मन में सौ रंग भरो, योग करो, योग करो। आज से आरंभ करो, योग करो, योग करो। आस्था के सामने खोले अपने द्वार है, खुद के लिए उपहार बनो, योग करो, योग करो। जैसे अंग करो, सिर उठा के भुजंग बनो, शेर बनो, दहाड़ लो, मान लो तुम पहाड़ हो। जीते रहो, योग करो, योग करो। वृक्ष बनो तुम पढ़ने लगो, जड़ों से अपनी जुड़ने लगो, फूल की तरह खिलने लगो, अंतर मन से मिलने लगो। जीवन का रस पीते रहो, योग करो, योग करो।
सुनो, ये सिर्फ शब्द नहीं, देश की धड़कन है। ये उन बेटियों की आवाज है जो सरहद की ठंडी हवा में भी अपना लहू गर्म रखती हैं, जो क्रिकेट के मैदान में तिरंगे को जीत का मुकुट पहना देती हैं, जो अंधेरे में भी रोशनी बनकर ब्लाइंड क्रिकेट को नया गर्व दे जाती हैं। ये हैं हमारे देश की बेटियां, जब इनके कदम बढ़ते हैं तो इनकी आहट पड़ते ही हिंदुस्तान का जज्बा परेड की तरह सीधा हो जाता है। आज हम उन्हीं शेरनियों की बात करेंगे। आज ये गीत उन वीर नारियों को समर्पित है। तैयार हो जाओ, शक्ति, शौर्य और तिरंगे की गूंज महसूस करने के लिए। तेरे प्रेम की बरखा ने सुन दिया रे, ऐसा ये मुझको कवच दिया रे। इस राह पे कण 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 गई मैं, कांधे पे जोग का धनुष उठा के सीधी तन गई मैं, योद्धा बन गई मैं। हर सांस में आग का रंग मिला के तन मन धन गई मैं, योद्धा बन गई मैं। अब मन ये हुआ है धूनी और आंगन है रणभूमि, अब काल भी आंख में आंख न डाले ऐसी ठन गई मैं, योद्धा बन 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 गई मैं। योद्धा
Very good students. Bharat